आपल्या बरोबर आहे. तो देव आज आपल्या बरोबर आहे. विश्वास ठेवा. त्या देवा वाचून आपलं कोणी नाही. जो आमची काळजी घेतो, जो आमच्या चिंता वाहतो, जो आमची ओझी वाहतो, जो आम्हाला या पृथ्वीवर दीर्घ आयुष्य करतो, चांगली तब्येत देतो, उत्तम पदार्थाने तृप्त करतो. त्या देवाशिवाय आमची काळजी घेणारा कोणीच नाही. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस. हुकाब की तरह उड़ता ही जाऊंगा, तेरी महिमा कर कर के नया बल पाऊंगा. वो ख्वाब की तरह उड़ता ही जाऊंगा, तेरी महिमा कर कर के नया बल पाऊंगा. आराधना आराधना आराधना, तेरी आराधना आराधना
ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली, ज्याने आमच्यामध्ये श्वास घातला, ज्याने आईच्या उदरात आम्हाला घडवलं, ज्याने आमच्यासाठी उत्तम योजना आखली, तो देव आमच्या बरोबर आहे. तो प्रभू म्हटला, मी तुला जगात घेऊन आलोय, मी तुला कसा सोडेल? तू माझ्या हाताची रचना आहेस, तू माझ्या हाताची निर्मिती आहे, मी तुला कसं सोडेल? जन्म दिलेली आई कदाचित विसरेल, पण मी तुला विसरणार नाही. माझ्या डोळ्यातल्या बुबलाप्रमाणे तुम्हाला सांभाळते, माझ्या तळहातावर तुझी नावं मी कोरली. त्या उडणाऱ्या पक्ष्यांकडे पहा, जरी ते पेरणी करत नाही, कापणी करत नाही, कोठारे साठवत नाही, तरीही ते आनंदित आहेत, ते तृप्त आहेत. त्या उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात. बायबल सांगतं की एकही देवाच्या मर्जीशिवाय ती खाली पडत नाही. प्रभू म्हणतो, तुमच्या डोक्यावरचे केसही मी मोजलेले आहे. खरोखर त्या देवावर आपल्या सर्व चिंता टाकूया. तो म्हणतो, अहो भारक्रांत जन हो, दुःखाच्या ओझ्याने लादलेल्या तुम्ही मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. तो विश्रामचा दिवस, आज विसाव्याचा दिवस आहे. तो विसावा आपण पावल्याशिवाय राहणार नाही. आपण त्याच्या विश्राम स्थानी प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही, कारण विश्राम स्थानामध्ये नेणारा तो देव आमच्यामध्ये आहे. धन्यवाद येशू. देवा, मी जे काही आता वचन घेऊ, आजच्या वचनाद्वारे आम्हाला स्पर्श कर, आम्हाला आशीर्वाद दे. पवित्र आत्मा तू शिकव आणि आमच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. प्रेज लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय, बोलो राजा की राजा की जय. आपण आज वचनात पाहणार आहोत, प्रभू येशू ख्रिस्त एका वचनामध्ये म्हटलेलं आहे. काढूया आपण वचन. आपण देवाविषयी ऐकत आहोत. मत्ती शुभवर्तमान, मार्क शुभवर्तमान काढूया पहिल्यांदा. 11वा 8वा अध्याय आणि 14 वचन. मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 14 वचन. बघा, प्रभू येशू या ठिकाणी एक चिंता करत आहे, एक काळजी घेत आहे. मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 14 वचन. मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 14 वचन. तेव्हा ते भाकरी घ्यायला विसरले आणि मछव्यात त्यांच्या जवळ एका भाकरीपेक्षा अधिक भाकरी त्यांच्या जवळ नव्हत्या. मग ते त्याला आज्ञा करून म्हणाले, मग तो त्यांना आज्ञा करून म्हणाला, प्रभू येशू, की सांभाळा, परुषांचे खमीर आणि हेरोद्यांचे खमीर याविषयी सावध राहा. प्रेज लॉर्ड. बघा, ह्या वचनामध्ये बायबलमध्ये दिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर होता आणि मछव्यात बसून नदीच्या पलीकडे तो जात होता. आणि माहित नाही की किती दिवस, किती वेळ नदीच्या पलीकडे त्यांना जाण्यासाठी लागणार होता. शिष्यांकडे एकच भाकर राहिली होती. होऊ शकतं या प्रवासामध्ये त्यांना भूक लागणार होती. आणि त्यांच्या डोक्यात एक विचार होता, आता आपल्याकडे ते एकच भाकर राहिली. शिष्य काय विचार करत होते की आपल्या जवळ काय राहिली आहे? एकच भाकरी राहिलेली आहे. आणि म्हणून पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार चालू होता. शिष्य भाकरीविषयी, जगातल्या जेवणाविषयी विचार करत होते, पण प्रभू येशू आत्मिक जेवणाविषयी विचार करत होता. प्रभू येशू या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही सावध असा. कशाविषयी सावध असा? जे परुषांचे खमीर आहे आणि हेरोदाचे खमीर आहे, याविषयी तुम्ही सावध असा. आज आम्हाला बघायचं आहे की परुषांचं खमीर आणि हेरोदाचं खमीर याच्याविषयी सावध असा प्रभू येशू ख्रिस्त का म्हटला? आज आम्हाला गरजेचं आहे की येशू जेही काही आपल्या लोकांसाठी बोललेलं आहे त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. येशूला कशाची काळजी आहे? येशू का म्हटलं आहे की तुम्ही सांभाळा, तुम्ही सावध असा, हेरोदाचे खमीर आणि परुषाचे खमीर.
खमीर आम्हाला माहितीये की खमीर असं एक गोष्ट असते की ती पावमध्ये किंवा ब्रेड मध्ये किंवा ईस्ट म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते फुगत. काय होतं ते? तो मैदा फुगतो. तर आज प्रभू या शिष्यांना म्हणत आहे, शिष्याच्या डोक्यात एक विचार चाललाय. ते म्हणतात की तेव्हा ते भाकरी घ्यायला विसरले आणि मछव्यात त्यांच्या जवळ एका भाकरीपेक्षा अधिक भाकरी नव्हत्या. 15. मग तो त्यांना आज्ञा करून म्हणाला, सांभाळा, परुषांचे खमीर आणि हेरोदाचे खमीर याविषयी सावध राहा. येशूच्या डोक्यात एक वेगळा विचार चालू आहे, पण शिष्यांच्या डोक्यात एक वेगळा विचार चालू आहे. 16 वचन. तेव्हा ते एकमेकांशी विचार करून म्हणू लागले, आमच्या जवळ भाकरी नाहीत म्हणून हा असे बोलतो. पुढे बघा. आणि येशू हे ओळखून त्यांना म्हणाला, तुमच्या जवळ भाकरी नाही म्हणून असा विचार तुम्ही का करता? तुम्ही अजून ध्यानात आणत नाही का? तुम्हाला समजत नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झालेले आहे काय? डोळे असून तुम्ही पाहत नाही काय? आणि कान असून तुम्ही ऐकत नाही का? तुम्हाला आठवत नाही का? किंवा जेव्हा मी 5,000मध्ये 5 भाकरी मोडल्या, तेव्हा मोडलेल्या तुकड्यांनी किती टोपल्या तुम्ही भरून उचलून घेतल्या? ते त्याला म्हणाले की 12. प्रेज लॉर्ड. 5 भाकरी 5,000मध्ये प्रभूंनी मोडल्या होत्या. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या मछव्यात बसणार होता आणि शिष्यांबरोबर मछव्यातून त्या नदीच्या पलीकडे जाणार होता, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने जाण्याच्या अगोदर एक चमत्कार केला होता. 5,000 लोक प्रभूच्या जवळ बसलेले होते आणि ते प्रभू येशूच्या जवळ बसून प्रभू येशूच्या जवळून देवाच्या राज्याविषयीच्या गोष्टी ते ऐकत होते. कोणत्या गोष्टी? देवाच्या स्वर्गाच्या राज्याविषयी. आणि प्रभू येशू त्या ठिकाणी अनेक लोकांना बरं करत होता, कारण कितीतरी लोक आजारी, लंगडे, लुळे, पक्षघाती, कोडी, आंधळे असे म्हणजे बरेचसे आजारी लोक त्या ठिकाणी 5,000 लोकांपेक्षा सुद्धा जास्त लोक त्या ठिकाणी प्रभू येशूच्या जवळ एका जंगलामध्ये, रानामध्ये बसलेले होते. आणि बायबल सांगते की 3 दिवसानंतर त्यांना भूक लागली आणि त्या ठिकाणी काहीच खायला नव्हतं, पण एका जवळ 5 भाकरी होत्या. किती भाकरी होत्या? 5 भाकरी. तेव्हा जेव्हा या लोकांना भूक लागली, शिष्य म्हटले, या सगळ्या लोकांना पाठवून दे. जो तो आपल्या आपल्या ठिकाणी जातील, गावाकडे जातील, दुकानात बाजारात जातील, आपल्यासाठी काहीतरी खायला विकत घेतील. प्रभू येशू म्हटले, काही 3 दिवसापासून उपाशी आहे, हे कासावीत होतील, हे एखाद्या ठिकाणी चक्कर येऊन पडतील, हे कसे का कुठे जाऊ शकतील? तुम्ही काय करा, तुमच्याकडे किती भाकरी आहे? कुणाकडे काय भाकरी आहे का? ते म्हटले, हा, एका जवळ 5 भाकरी होत्या. मग प्रभू येशूने काय केलं की त्या भाकरीवर आशीर्वाद मागितला, देवाकडे प्रार्थना केली आणि प्रभू येशू म्हटला की या 5,000 लोकांना भाकरी खाऊ घाला. आणि जसं जसं ते वाढत गेले, त्या 5 भाकरी वाढल्या. इतके लोक खाऊन तृप्त झाले की 12 टोपल्या त्याच्या राहिल्या. प्रभू येशू म्हटला का तुम्ही मला पाहिलं नाही का? जेव्हा 5 भाकरी होत्या, 5,000 लोक जेवले, ते तृप्त झाले आणि 12 टोपल्या राहिल्या, तर तुम्ही भाकरीविषयी चिंता का करता? तुम्हाला डोळे असून तुम्ही पाहत नाही, कान असून तुम्ही ऐकत नाही, तुम्ही एवढे कठीण कसे झाले? आणि नुकताच प्रभूने हा चमत्कार केला होता, पण येशूच्या डोक्यात एक विचार चालू होता की तुम्ही परुषांच्या खमीराविषयी आणि हेरोदाच्या खमीराविषयी सावध राहा. कारण त्या ठिकाणामध्ये जिथं प्रभू येशूने हा चमत्कार केला होता, ती 5 भाकरी 5,000 त्यांनी खाऊ घातल्या होत्या, त्या ठिकाणी परुषी लोक होते. कोणते लोक होते? परुषी. आणि त्यांनी बघितलं का प्रभूने इतका मोठा चमत्कार केलाय, 5 भाकरी 5,000 खाऊ घातले, पण त्यांचं मन कठीण झालेलं होतं. ते येशू हा देवाचा पुत्र आहे असं ते ओळखत नव्हते. परमेश्वराचा पुत्र आहे, तो तारणारा आहे, त्याच्या जवळ सार्वकालिकाचं जीवन आहे, या गोष्टीवर ते विश्वास ठेवत नव्हते. आणि म्हणून ते प्रभू येशूला काय म्हटले बघा पुढच्या वचनामध्ये, तुम्ही 8वा अध्याय आणि 11वा वचनामध्ये, तेव्हा परुषी पुढे आले आणि त्यांनी परीक्षा पाहत त्याच्या जवळून आकाशातील चिन्ह मागत असता त्याच्याशी विवाद करू लागले. तेव्हा ते आपल्या आत्म्यात फारच
तो आपल्या आत्म्यात फारच कणून म्हणाला का ही पिढी चिन्ह का मागते. मी तुम्हाला खचित सांगतो की या पिढीला काही चिन्ह दिले जाणार नाही. मग ते त्याला सोडून दुसऱ्या मचव्यात बसून पलीकडच्या बाजूला गेले. प्रेज लॉर्ड. परुषी प्रभू येशूला सोडून दिलं. परुषीने पाहिलं होतं की हे 5 भाकरी 5,000 लोकांना प्रभूने खाऊ घातले. पण ते त्याच्याशी वाद करू लागले. कुणाशी? प्रभू येशूशी. हे ठीक आहे, तू 5 भाकरी 5,000 लोकांना खाऊ घातलंय, आम्ही हा चमत्कार पाहिलाय, पण खरंच तू देवाचा पुत्र आहेस का? आम्हाला आकाशातून काहीतरी चिन्ह दाखव. जसा ते म्हणत होते की जसा मोशेने स्वर्गातून भाकरी किंवा तो मानना मोशेच्या द्वारे मिळाला, तू तर पृथ्वीवरचाच चमत्कार दाखवलेला आहे. आम्हाला तू स्वर्गातून मानना पडलेला दाखव, स्वर्गातून भाकर पडलेली दाखव, किंवा जसं एलियाच्या काळामध्ये स्वर्गातून अग्नी पडला, आकाशातून अग्नी पडला, तो अग्नी पाडून दाखव. ते अशा प्रकारे चिन्ह परुषी लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडून अशा प्रकारे चिन्ह मागत होते. पण प्रभू येशू काय म्हटला? हे दुष्ट आणि व्यभिचारी पिढी, तुम्ही चिन्ह मागता पण तुम्हाला काही चिन्ह मिळणार, या पिढीला कोणतं चिन्ह मिळणार नाही. आणि मग ते त्याला सोडून दुसऱ्या मचव्यात बसले. आज एक गोष्ट आम्हाला शिकायचे, परुषी लोक हे नियमशास्त्र शिकवणारे होते, हे आज्ञा शिकवणारे होते, हे अर्पण शिकवणारे होते. परुषी लोक हे खमीर म्हणजे काय? परुषी लोकांचं खमीर आणि हेरोदाचं खमीर. आज हे वचन आपण बघत आहोत. येशू का म्हणत आहे की सावध असा, सांभाळा स्वतःला हेरोदाच्या खमीराविषयी आणि परुषाच्या खमीराविषयी. कारण परुषी लोक त्यांच्याकडे चिन्ह मागत होते, परुषी लोक विश्वास ठेवत नव्हते. परुषी लोक कोण होते? नियमशास्त्राचे शिक्षक होते. ते नियमशास्त्र शिकवणारे होते. ते काय शिकवत होते? आपण काढूया एक वचन बायबलमध्ये दिलेलं आहे, पण पहिल्यांदा आपण बघूया की परुषीचे खमीर म्हणजे त्यांची शिकवण आहे. परुषांचं खमीर म्हणजे त्यांची काय आहे? शिकवण आहे. आणि ते कुठे पाहणार आहोत आपण? मत्ते शुभवर्तमान. काढूया आपण वचन, मत्ते शुभवर्तमान 15वा अध्याय. खमीर म्हणजे शिकवण आहे. प्रेज लॉर्ड. हे लक्षात ठेवा. मत्ते शुभवर्तमान 15वा अध्याय. मत्ते शुभवर्तमान 15वा अध्यायामध्ये बायबलमध्ये दिलेला आहे परुषांचं खमीर म्हणजे काय आहे? ती त्यांची शिकवण आहे. काय आहे? शिकवण आहे. मत्ते शुभवर्तमान 15वा अध्याय काढलं सर्वांनी? प्रेज लॉर्ड. आणि बायबलमध्ये दिलेला आहे का तो त्यांच्या शिकवणीविषयी म्हणत होता. मत्ते शुभवर्तमान 15वा अध्याय. आपण 16 अध्याय आणि 21 वचन कोणीतरी वाचा पहिल्यांदा. 16 अध्याय आणि 21 वचन काढूया आपण वचन. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यास लागले की आपण यरूशलेमेस जावे. मत्ते 16वा अध्याय आणि 12 वचन वाचूया. तेव्हा त्यांना समजले की त्याने त्याच्या भाकरीच्या खमीराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते, तर परुष आणि सदुकी यांच्या शिकवणीविषयी सावध राहायला सांगितले. खमीर म्हणजे काय आहे? शिकवण. त्यांनी भाकरीविषयी नव्हतं सांगितलं, तर कशाविषयी? शिकवणीविषयी. त्यांची शिकवण कशी होती? बायबलमध्ये दिलेलं आहे. जर मत्ते शुभवर्तमानामध्ये आपण बघितलं 15वा अध्यायामध्ये काय शिकवण होती बघा त्यांची. परुषी लोकांची शिकवण काय होती? 15 वचन. तेव्हा यरूशलेमेहून परुषी आणि शास्त्री येशूकडे आले आणि म्हणाले, तुझे शिष्य वडिलांचा संप्रदाय का मोडतात? कारण ते भाकर खातात त्यावेळेस हात धुवत नाही. पण त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, तुम्ही आपल्या संप्रदायाने देवाची आज्ञा का मोडता? कारण देवाने सांगितले की
तू आपल्या बापाचा आपल्या आईचा सन्मान कर, आणि जो आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला ठार मारावे. परंतु तुम्ही म्हणता, जो कोणी बापाला किंवा आईला म्हणेल जेणेकरून तुला माझ्याकडून लाभ असता ते देवाला अर्पण केलेले आहे, त्याने आपल्या बापाचा किंवा आईचा सन्मान करूच नये. या प्रकारे तुम्ही संप्रदायामुळे देवाचं वचन रद्द करता. अवघड ढोंग्यानो, तुम्हाविषयी एशिया भविष्यवक्त्याने सांगितलं आहे की हे लोक खोटाने माझा सन्मान करतात, परंतु यांचं हृदय माझ्यापासून दूर आहे. तुम्ही आपले नियम हे धर्मतत्व शिकवत असता व्यर्थ मला भजता. ते स्वतःचेच नियम शिकवत होते. लक्षपूर्वक ऐका, पुरुषांची जे नियम कसे होते, तुम्ही हात धुतल्याशिवाय अंघोळ केल्याशिवाय भाकर खायची, भले तुमचं हृदय किंवा अंतकरण कितीही मळील असू द्या, पण काय धुतलं पाहिजे? हा. किंवा जे अर्पण तुम्ही तुमच्या आई वडिलांना देणार असेल किंवा तुमच्या आई वडिलांच्या सेवेसाठी तुम्हाला काहीतरी करायचं असेल, पण तुम्ही म्हणता आई वडिलांपेक्षा देवाला मान पहिल्यांदा द्या, देवाला तुम्ही अर्पण चढवा. पण देवाने त्याच्या आज्ञांमध्ये काय सांगितलंय की आई वडिलांचा सन्मान करा. पण पुरुषी काय शिकत होते? आई वडील बाजूला राहू द्या, पण तुम्ही अगोदर देवाचा मान करा, देवाला सन्मान द्या, देवाला भक्ती करा किंवा अर्पण द्या. पण देवाचं वचन सांगते की तुम्ही जर माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. तुम्ही पहिले तुमच्या आई वडिलांचा मान करा, तुम्ही आई वडिलांसाठी तुम्ही त्यांची सेवा करा. म्हणून ज्यावेळेस हे वचन मी घ्यायच्या अगोदर भैयांनी जेव्हा त्यांच्या मम्मीला घेऊन आले, मी तर प्रार्थनेत बसले होते. मी म्हटलं नाही, त्या पहिल्यांदा आल्यात, मला त्यांना चहा करायचे. मग मी चहा केला, कारण पहिला सन्मान देवाने सांगितलंय की आई वडिलांचा करा. हे देवाची शिकवण आहे. पण पुरुषी काय शिकवत होते? देवापेक्षा आई वडिलांपेक्षा देवाला द्या, देवाची सेवा करा, तुम्ही आई वडिलांना बाजूला ठेवा. ही त्यांची शिकवण होती. प्रभू म्हणतो की नाही, देवाने तुम्हाला हे नाही सांगितलं, पहिले आई वडिलांचा मान करा. आज कित्येक मुलं आई वडिलांना आश्रममध्ये ठेवत आहेत. आज कित्येक मुलं आई वडिलांची काळजी घेत नाहीये. म्हातारपणामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, म्हातारपणामध्ये त्यांना त्रास देत आहे, त्यांची काळजी घेत नाहीये. पण प्रभूंनी 10व्या आज्ञामध्ये म्हटलेलं आहे नियमशास्त्राच्या, का आई वडिलांचा मान करा, आई वडिलांची आज्ञा माना. पण पुरुषी शिकत होते नाही, आई वडिलांपेक्षा देव महत्वाचा आहे, त्यांना अर्पण द्या तुम्ही. कारण हे अर्पण कोणाकडे जात होतं? पुरुषांकडे जात होतं. अशा प्रकारे बायबल सांगते त्यांची शिकवण होती. त्यानंतर त्यांची शिकवण काय होती आपण अजून पाहूया. पुरुषी मत्ते शुभवर्तमान 23 अध्यायामध्ये अजून त्यांची शिकवण काय होती? मत्ते शुभवर्तमान 23 अध्यायामध्ये काढूया आपण वचन. मत्ते शुभवर्तमान 23 अध्याय. आज आपण एक गोष्ट बघत आहे, हेरोदाचे खमीर आणि परुषाचे खमीर. आपण परुषाचे खमीर बघत आहोत. खमीर म्हणजे काय आहे? शिकवण. शिकत आहात तुम्ही. खमीर म्हणजे काय आहे? शिकवण. येशू त्यांना काय म्हटलं की तुम्ही हेरोदाच्या आणि परुषाच्या खमीराविषयी सावध राहा, आपल्याला सांभाळा, म्हणजे त्यांच्या शिकवणीविषयी तुम्ही सावध राहा. काय होती त्यांची शिकवण? मत्ते शुभवर्तमान 23 अध्याय. तेव्हा येशू समुदायाशी आपल्या शिष्यांशी बोलला. तो म्हणाला, शास्त्री परुषी मोशेच्या आसनावर बसले. कशाच्या आसनावर बसले? म्हणून जे काही ते तुम्हाला सांगतात ते सर्व करा, पाळत जा, परंतु तुम्ही त्याच्या कृत्याप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे ते करीत नाही. शास्त्री पुरुष कोणाच्या आसनावर बसले? ते लोकांना सांगतात असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, पण स्वतः ते काहीच करत नाही. तुम्ही त्यांचं ऐका पण त्यांच्या कृत्याप्रमाणे करू नका. आज जगामध्ये लोक तुम्हाला शिकवतील पण तसं ते करणार नाही. पुढे बघा, ते भारी आणि जड अवघड अशी ओझी बांधून माणसांच्या खांद्यावर देतात, परंतु स्वतः आपल्या बोटाने देखील ते सारीला इच्छित नाही. लोकांवर ते ओझे देतात. इतकं तुम्ही असं केलं पाहिजे, तुम्ही तसं केलं पाहिजे, तुम्ही इतके अर्पण दिलं पाहिजे, तुम्ही तितका देवासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे. ते लोकांवर ओझं देतात पण स्वतः एक त्या ओझ्याला बोट पण लावत नाही, फक्त शिकवतात. म्हणून प्रभू म्हटला या पुरुषांपासून सावध राहा. पुढे काय? ते आपापली सर्व कामे माणसाने पाहावे म्हणून करतात. ते आपली स्मरणपत्र रुंद करतात
आपल्या वस्त्रांच्या झालरी मोठ्या करतात, जेवणाळीमध्ये मुख्य जागा, सभास्थानामध्ये मुख्य आसनी घेतात, चव्हाट्यामध्ये मुजरे करून घेतात, माणसांकडून गुरुजी म्हणून घेतात. हे त्यांना आवडतं. तर आपण गुरुजी म्हणू घेऊ नका, कारण आपला एकच गुरु आहे. तुम्ही सर्व भाऊ आहात. परुषी लोकांची वागणूक कशी होती हे येशू सांगत होता. तुम्हाला ओझ देतात ते अजून काय काय करतात, आपली वस्त्रांना मोठ्या मोठ्या झालरी करतात, मुख्य जागा जेवणाळीमध्ये मोठ्या मुख्य जागा, एक चांगलं स्पेशल त्यांची राहण्याची सोय करून घेतात. हे परुष लोक होते. ते स्वतःला गुरुजी म्हणून घेतात. त्यांना मुजरा केला पाहिजे, त्यांचा मान केला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. ते स्वतःसाठी जगतायत, स्वतःच्या सन्मानासाठी. म्हणून त्यांच्याविषयी सावध राहा. एकच गुरु आहे, तो म्हणजे येशू. बाकी तुम्ही सगळे भाऊ आहात. पुढे काय म्हटलं, एकच पुढारी आहे. पुढे वचन बघा, प्रभू काय म्हणतात, पृथ्वीवरील कुणाला आपला बाप म्हणू नका, तुमचा एकच बाप आहे आणि तो आकाशात आहे. आपणास पुढारी म्हणून घेऊ नका, एकच पुढारी आहे आणि तो ख्रिस्त आहे. परंतु तुमच्यामध्ये जो अधिक मोठा तो सेवक व्हावे, कारण जो कोणी आपल्याला उंच करेल तो नीच केला जाईल आणि जो नीच करेल तो उंच केला जाईल. जो आपणाला उंच करेल तो नीच केला जाईल आणि जो स्वतःला कमी करेल तो उंच केला जाईल. प्रभू येशूची ही शिकवण होती आणि परुषांची स्वतःला उंच करण्याची शिकवण होती, स्वतःचा मान करून घेण्याची शिकवण होती. मुख्य आसन स्वतःसाठी निवडत होते, दुसऱ्यांकडून स्वतःला मुजरा करून घेत होते, लोकांना ओझी ते देत होते. असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण देवाचं भय धरायला त्यांना शिकवत नव्हते. ही परुषांची शिकवण म्हणजे ही खमीर आहे. आजही जगामध्ये खोटं शिक्षण चालू आहे. जर येशू ह्या गोष्टीविषयी काळजी करतोय की हेरोदाची खमीर आणि परुषांचं खमीर याविषयी सावध राहा, म्हणजे त्यांच्या शिकवणीविषयी सावध राहा, तर आम्हाला आजही त्या गोष्टी, देवाच्या गोष्टी आम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि लक्षात घेतल्या पाहिजे. प्रेज लॉर्ड. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ही परुषांचं शिक्षण काय होतं, त्या शिक्षणाविषयी आम्ही सावध असलं पाहिजे. कारण प्रभू येशू काय म्हटला, का मी नियमशास्त्र रद्द करायला नाही आलो, ते परिपूर्ण करायला आलोय. आजही नियमशास्त्र आहे, कारण नियमशास्त्र बायबल सांगते, जो कोणी नियमशास्त्रातल्या आज्ञा पाळणार नाही तो श्रापित आहे. जो कोणी नियमशास्त्राप्रमाणे जगणार नाही तो मरणास योग्य आहे, तो बंधनात आहे. म्हणून प्रभू येशू म्हटला की मी नियमशास्त्र रद्द करायला नाही आलो, तो परिपूर्ण करायला आलो. कारण नियमशास्त्राप्रमाणे कोणीही आज्ञा पाळायला समर्थ नव्हता. नियमशास्त्राप्रमाणे कोणीही पवित्र ठरू शकला नव्हता. कुणालाही सार्वकालिक जीवन मिळू शकलं नसतं, नीतिमान होऊ शकला नसता. पण प्रभू येशूच्या द्वारे, प्रभू येशूने नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा पाळल्या आणि त्याच्याद्वारे आम्हाला परिपूर्णता मिळाली. कारण योहान पहिल्या अध्यायामध्ये दिलंय की त्याच्या परिपूर्णतेतून, प्रभू येशूच्या परिपूर्णतेतून आम्हाला कृपेवर कृपा मिळाली. प्रेज लॉर्ड. आम्हाला काय मिळालं, कृपेवर कृपा मिळाली. म्हणून प्रभू येशू म्हटला, आकाश पृथ्वी जोपर्यंत आहे नियमशास्त्रातला काना किंवा टिंब सुद्धा ढळणार नाही. पण येशूच्या परिपूर्णतेच्या द्वारे आम्ही नीतिमान ठरलो. नियमशास्त्राच्या श्रापापासून आम्हाला सुटका मिळाली. नियमशास्त्राच्या बंधनातून आम्ही सुटलो, नरकाच्या आगीतून आम्ही सुटलो आणि आम्हाला सार्वकालिकाचं जीवन मिळालं. म्हणून येशू म्हणतोय की तुम्ही आता त्या परुषाच्या खमीरापासून तुम्ही सावध राहा. कारण परुष सांगतील, अरे तुम्ही हे नियम पाळले तरी तुम्ही नीतिमान ठराल, तुम्ही आशीर्वादित व्हाल. आजही तुम्हाला फक्त नियम पाळण्यासाठी बघा, विश्वास ठेवा, मनुष्य कधी स्वतःच्या कर्माने नीतिमान ठरू शकत नाही. कारण तो नेहमी चुकणारा आहे, तो खोटं बोलणारा आहे, तो निंदा करणारा आहे, तो दोष लावणारा आहे. आमच्या विरोधात कोणी काही केलं तर आम्ही त्याला दोष लावतोच.
आमची निंदा केली तर आम्ही उलट त्याची निंदा करतोच. आमच्या विरोधात काहीही कोणी काही केलं तर आम्ही त्याच्या विरोधात काहीतरी करतोच. आमच्याकडून चुका होतातच. पण बायबलमध्ये दिलेलं आहे की त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्या नियमशास्त्राच्या श्रापातून सोडवलं. तो स्वतः श्रापित झाला कारण आम्ही आशीर्वादित व्हावं. तो स्वतः तो पापी ठरला कारण आम्ही नीतिमान व्हावं. बायबल सांगते ज्याला पाप ठाऊकच नव्हतं त्याला पाप असं करण्यात आलं कारण आम्ही नीतिमान ठरावा. करिंथकरास पत्र 5व्या अध्यायामध्ये दिले. आज प्रभू येशू एक गोष्ट शिकवत आहे की या परुषाच्या खमीराविषयी सावध असा. परुषी तुम्हाला आजही म्हणतील चांगले कर्म कर तरच तू काय करशील, तू नीतिमान ठरशील, तुला सार्वकालिकाचं जीवन. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, प्रभूने जर माझे नियम शास्त्रातले श्राप स्वतःवर घेतले, मला नीतिमान ठरवलंय, त्याच्या परिपूर्णतेतून मला कृपेवर कृपा मिळाली, तर आता मला देवाच्या उपस्थितीत राहायचे, देवाच्या भयात राहायचे, देवाच्या मार्गात चालायचे, देवाच्या इच्छाप्रमाणे जगण्यासाठी रोजचा दिवस देवाने जो दिलेला आहे त्या जगण्याचा प्रयत्न करायचे. प्रेज लॉर्ड. परुषांच्या खमीराविषयी समजलं. आता हेरोदाचं खमीर काय होतं पाहायचंय. प्रेज लॉर्ड. आता हेरोदाचं खमीर काय होतं बायबलमध्ये दिलेलं आहे. आपण पाहूया हेरोदाचं खमीर काय आहे. थँक्यू जीसस. काढूया आपण मत्ते शुभवर्तमान 14 अध्याय. मत्ते शुभवर्तमान 14 अध्याय. आता हेरोदाचं खमीर. हेरोद राजा प्रभू येशू जेव्हा जन्माला आला तेव्हा तिथे होता. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू जन्माला आला तेव्हा कोण होता? हेरोद राजा होता. आणि बायबलमध्ये दिलेला आहे का तो प्रभू येशू ख्रिस्ताला मारायचा प्रयत्न पण करत होता. प्रेज लॉर्ड. तो प्रभू येशूला मारण्याचा प्रयत्न करत होता कारण त्याला कळालं होतं की येशू हा एक राजा म्हणून जगात आलेला आहे आणि आता त्याचं राजपद निघून जाईल. पण हेरोद राजा ज्या वेळेस होता येशूला जगात येण्या अगोदर पहिले योहान आला होता. योहानांनी घोषणा करत होता की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. त्यावेळेस हेरोद राजा होता. हेरोद राजा देवाचा भय धरणारा नव्हता, वाईट वागणारा होता. बायबल सांगते हेरोद राजाने आपल्या भाऊजाईच्या बरोबर वाईट रिलेशन ठेवले होते आणि म्हणून योहानाला जेव्हा कळालं का यांनी वाईट कृत्य करत आहे, तो हेरोद राजाच्या विरोधात उभा राहिला का म्हटलं, हे हेरोद, तुझं वाईट कृत्य तू काढून टाक, तू पश्चाताप कर, तू देवाला क्षमा माग. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे त्या हेरोद राजाने योहानाला मारून टाकलं. कसं मारलं माहिती? बायबल सांगतं की एकदा काढू आपण ते वचन. एकदा त्या हेरोद राणीचा वाढदिवस होता. काय होता? वाढदिवस नाही, हेरोद राजाचा वाढदिवस होता. आणि हेरोद राजाचा वाढदिवस असताना बायबलमध्ये दिले की त्याची जी भाऊजाई होती, जिच्याबरोबर तिचे वाईट रिलेशन होते, तिची मुलगी हेरोद राजाच्या वाढदिवसामध्ये डान्स केला. तिने काय केला? डान्स. शिकून घेऊ फक्त असंच आपण. आणि डान्स केल्यानंतर तो राजा म्हटला, अरे बाबा खूप छान डान्स केले, आता तू माग, तुला काय पाहिजे. त्या मुलीला काय म्हटलं, तू अर्ध राज्य जरी मागितलं तरी मी तुला देईल. पूर्वीचे राजे असेच होते, खुश झाले तर म्हणायचे माग, तुला काय पाहिजे, मी ते तुला मी देईल. मग ती मुलगी जी होती तिच्या आईकडे गेली, राजाने मला काहीतरी मागायला सांगितलंय, काय मागून. तेव्हा त्या मुलीची आई काय म्हटली, कारण तिला पण त्या यौवनाविषयी खूप राग आला होता. ती म्हटली, त्या यौवनाचं डोकं शिर माग, त्याचं मुंडकं कापलेलं असं माग. आणि मग हेरोद राजाने योहानाला पकडलं, जो परमेश्वरच्या राज्याची घोषणा करत होता. पश्चाताप करा, अन्यायाची क्षमा होईल, तुमचे अन्याय दूर करा. बघा, जे भुसा आहे तो अग्नीत टाकण्यात येईल आणि गहू कोठारात साठवण्यात येईल. जो रोग माझ्या देवाने लावलेला नाही तो उपटण्यात येईल. त्या अगोदर तुम्ही पश्चाताप करा, देवाच्या राज्यावर विश्वास ठेवा, अशी घोषणा तो करत होता. आणि त्या हेरोद राजाचं त्यांनी सगळं गुन्हे त्यांनी दाखवल्यामुळे, त्याच्या चुका त्यांनी दाखवल्यामुळे त्यांच्या मनात राग होता. आणि हेरोद राजांनी पण त्या राणीचं ऐकलं. ते योहानाला तुरुंगात टाकलं, त्याचं मुंडकं छाटलं आणि त्या तबकात नेऊन त्या राणीला दिलं. जर तुझी मागणी मी पूर्ण केलेली आहे. पुढं काय झालं? तो योहान मेला. योहान काय झाला? मरण पावला.
पण यौवनानंतर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा सगळ्या लोकांना प्रकट होत गेला, तो देवाच्या राज्याची घोषणा करत गेला, लोकांना बरं करत होता, चिन्ह चमत्कार करत होता, मेलेल्यांना उठवत होता, आंधळ्यांना दृष्टी देत होता, लंगड्यांना पाय देत होता, कोणी बरं करत होता, तेव्हा काय झालं? हेरोद राजाने त्याच्याविषयी ऐकलं. कोणाविषयी? प्रभू येशू विषयी. मग हेरोद राजा काय म्हटला? मत्ते शुभवर्तमान 14 अध्याय. त्या समयी हेरोद राजाने येशूची कीर्ती ऐकली. हेरोद राजाने कुणाची कीर्ती ऐकली? मत्ते शुभवर्तमान 14 अध्याय पहिलं वचन. आणि त्याने आपल्या चाकरांना म्हटले, हा बाप्तिस्मा करणारा यौवन आहे, तो मेलेल्यातून पुन्हा उठला आहे, म्हणूनच त्याच्यामध्ये हे सामर्थ्य कार्य करत आहे. कोण उठला आहे? यौवन. म्हणजे येशूकडे बघून, येशूची कीर्ती ऐकून, येशूचे चमत्कार पाहून तो काय म्हटला माहिती? हेरोद राजा, हा बाप्तिस्मा करणारा यौवन आहे, आणि हा मेलेल्यातून उठला आहे. म्हणजे हेरोद राजा हे लोकांना शिकवत होता की येशू देवाचा पुत्र नाहीये, येशूच्या द्वारे सार्वकालिक जीवन नाहीये, येशू मध्ये काहीही सामर्थ्य नाहीये. यौवन मेला होता, तो पुन्हा उठलाय, आणि हा तोच आहे. मला सांगा, त्याने कित्येक लोकांना हे सांगितलं असेल आणि कित्येक लोकांनी हा विश्वास ठेवला असेल, अरे तुम्ही येशूच्या मागे जाऊ नका, अरे येशूवर तुम्ही विश्वास ठेवू नका, हा यौवन आहे जो मेलेल्यातून उठलाय, आणि म्हणून हा असं सामर्थ्याचं कार्य करत आहे. म्हणजे हेरोदाची शिकवण काय होती? तो येशूला यौवन समजत होता, मेलेल्यातून उठवलाय. मला हे सांगायचंय, लोकांची चुकीची शिकवण अनेक लोकांना नाश करू शकते. काही लोकांची चुकीची शिकवण अनेक लोकांचा नाश करू शकते. म्हणून हेरोदाच्या खमीराविषयी आणि परुषाच्या खमीराविषयी सांभाळा. येशूला काळजी होती, हे लोक चुकीच्या शिक्षणाकडे लक्ष देतील. हे शास्त्री, परुषी, हे नियमशास्त्र शिकवणारे यांच्याकडे लक्ष देतील, किंवा हेरोद सारखे शिकवतात, हेरोद सारखे सांगतात, अरे हा यौवन मेला आणि पुन्हा उठलाय, हा तोच आहे, अशा लोकांकडे लक्ष देतील माझे लोक. म्हणून तुम्ही सांभाळा. शिष्यांना सांगत होता प्रभू, जेव्हा मी वचन वाचत होते तेव्हा मी समजून घेत होते की प्रभू, ह्या खमीराविषयी सांभाळायला तू सांगितलंय, याचा अर्थ काय आहे? हेरोदाची शिकवण काय होती, परुषी लोकांची शिकवण काय होती, हे प्रभूने जेव्हा दाखवलं, आजही ती गरज आहे. कारण अनेक लोक चुकीचं शिक्षण देत आहेत. आज अनेक लोक चुकीच्या गोष्टींकडे लोकांना वळवत आहेत. आणि प्रेषित पौल गलतीकरास पत्रामध्ये काय म्हटला? कच्ची सुवार्ता प्रभू येशू विषयी नाहीये, ती स्वर्गातून देवदूत येऊन जरी तुम्हाला सांगितलं तरी तो श्रापित असो. गलतीकरास पत्र पहिला अध्याय काढूया. गलतीकरास पत्र पहिला अध्याय. गलतीकरास पत्र पहिला अध्याय. हालेलुया, थँक यू जीसस. गलतीकरास पत्र पहिला अध्याय 6व्या वचनापासून वाचूया. लक्ष आहे? मला आश्चर्य वाटतं की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत बोलवले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर निराळ्या शुभवर्तमानाकडे कसे फिरले आहात. म्हणजे गलतीकर निराळ्या शुभवर्तमानाकडे फिरले होते. ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत बोलावले त्याच्यापासून तुम्ही इतक्या लवकर निराळ्या शुभवर्तमानाकडे फिरत आहात. ते जे काही दुसरे शुभवर्तमान नाही, जे काही दुसरे शुभवर्तमान नाही, पण जे तुम्हाला घोटाळ्यात पाडतात, ते ख्रिस्ताचे शुभवर्तमान विपरीत करायला इच्छितात असे कित्येक आहे. तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हाला सांगितले त्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही तुम्हाला सांगू किंवा स्वर्गातून आलेला देवदूत तुम्हाला सांगेल तर तो श्रापित असो. निराळे शुभवर्तमान कोणीही सांगू दे, कारण परमेश्वराने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेमध्ये बोलवलेले आहे आणि ही सुवार्ता आहे, हेच शुभवर्तमान आहे. आणि या शुभवर्तमानाच्या विपरीत जो कोणी वेगळं शुभवर्तमान तुम्हाला सांगेल किंवा स्वर्गातून येणारा देवदूत जरी तुम्हाला सांगेल तर तो श्रापित असो.
म्हणजे कोणता पण देवदूत सुद्धा तुम्हाला भरमिष्ट करू शकतो, कारण देवदूत सैतानापासून पण आहे, देवापासून पण आहे. तुम्हाला भरमिष्ट करणार, म्हणून ह्या दिवसामध्ये आम्हाला सांभाळायचंय, सावध राहायचं आहे. बायबल सांगतं परमेश्वराने आपला पुत्र का दिला. 4 वचन वाचूया. गलतीकरास पत्र 1 अध्याय 4. त्याने आम्हाला आमच्या पापाकरता दिले, ते यासाठी की त्याने आमचा देव बाप याच्या इच्छाप्रमाणे आम्हाला आताच्या दुष्ट जगापासून सोडवावे. परमेश्वराने आपल्या पुत्राला जगामध्ये यासाठी पाठवलं का या दुष्ट जगापासून आम्हाला सोडवावे. प्रेज द लॉर्ड. काय तुमचं लक्ष आहे हे जग दुष्ट आहे? तुम्हाला माहिती हे जग दुष्ट आहे, हे जगामध्ये फक्त पाप आहे. पण या दुष्ट जगापासून आम्हाला सोडवावे म्हणून त्या देवाने आपल्या पुत्राला पाठवलं. बघा ती निर्भया 3 वर्षाच्या मुलीला तिच्यावर बलात्कार होतोय. चिमुकलीचा कोणालाही कळवळा येत नाही, इतकं दुष्ट जग झालंय. आता काल ती अनुष्का पाटोळे जी शाळेमध्ये होती, 6वीला लेकरू होतं, तिला मारून टाकली आणि सांगितलं की फाशी घेतली. हे छोट्या 6 वर्षाच्या मुलीला ह्या 6वी मध्ये असणाऱ्या मुलगी फाशी घेऊ शकते? इतकी हुशार होती ती, सगळ्यात पहिली होती ती, संविधानाचा अभ्यास करणारी होती ती फाशी घेऊ शकते? किती दुष्ट जग आहे हे. लोक एकमेकांना सहज मारून टाकत आहे. हा, हे दुष्ट जग आहे ना, हे किती पापामध्ये. आज पण देव म्हणतो की पश्चाताप करा, पश्चाताप करा, येशूवर विश्वास ठेवा, तुमची वाईट कामं तुमच्यापासून दूर करा आणि सार्वकालिक जीवनावर विश्वास ठेवा. या दुष्ट जगापासून आमची सोडवणूक व्हावी म्हणून देवाने आपल्या पुत्राला जगात पाठवले. माझी एकच इच्छा आहे, हा पुत्र लोकांपर्यंत पोहोचावा. माझी एकच इच्छा आहे की या पुत्रावर, देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवावा, लोकांना ते सार्वकालिकाचं जीवन मिळावं, लोकांनी आपल्या बाबाबद्दल पश्चाताप करावा. प्रभू येशूचं जे जीवन, त्याने आपलं बलिदान होतं, ते माझी इच्छा नाही का ते व्यर्थ जावं. येशूचं बलिदान व्यर्थ जाऊ नये ही एकच माझी इच्छा आहे. आजही मनुष्यासाठी प्रभू म्हणतोय की माझ्या मुलांना तुमच्यामध्ये असणाऱ्या पापांविषयी पश्चाताप करा, हे पाप सोडून द्या, या वाईट गोष्टी सोडून द्या, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, सार्वकालिक जीवनावर विश्वास ठेवा. सैतान आजही लोकांना चुकीच्या शिक्षणामध्ये टाकत आहे. हेरोदाचं खमीर, परुषाचं खमीर, याच्याविषयी आपण शिकलोय. हे खमीर म्हणजे त्यांची चुकीची शिकवण आहे. पण देवाला धन्यवाद की त्याचा पुत्र आमच्यामध्ये त्याने प्रकट केला, ज्याच्याद्वारे आम्हाला सार्वकालिकाचं जीवन आहे, ज्याच्याद्वारे ती भाकर, प्रभू म्हणतो ती जीवनाची भाकर त्याने आम्हाला दिली, ती स्वर्गातून आलेली भाकर आम्हाला त्याने दिली, कारण आम्ही या दुष्ट जगापासून आमची सुटका व्हावी. म्हणून प्रभू म्हणतो, प्रेषित म्हणतो की चुकीचं शिक्षण किंवा चुकीची सुवार्ता कोणीही जरी तुम्हाला सांगितली, कारण त्याने आपल्या लेकरांना, जगातल्या लोकांना आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेत बोलवलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे शुभवर्तमान तुम्हाला कोणी जरी सांगितलं तरी तो श्रापित आहे. म्हणून ह्या दिवसांमध्ये तुम्ही कोणते शिक्षण ऐकत आहात त्याकडे लक्ष द्या. ते देवापासून आहे का? पवित्र आत्म्यापासून आहे का? ते देवाच्या संगती चालणार आहे का? ते देवाच्या भयात चालणार आहे का? ते देवाचं गौरव करणार आहे का? याकडे लक्ष द्या. कारण येशू त्या मच्छवात बसून म्हणत होता, तुम्ही परुषाच्या खमीराविषयी आणि हेरोदाच्या खमीराविषयी सावध राहा, स्वतःला सांभाळा. माझ्या प्रभूचं बलिदान मला व्यर्थ होऊ द्यायचं नाही. तो आमच्यासाठी या जगात आला, आमचे पाप, आमचे श्राप त्याने स्वतःवर घेतली, आमचं मरण त्याने स्वतःवर घेतलं, आमच्यासाठी तो काट्याचा मुकुट त्याने घातला, त्याच्या हातापायाला खिळे ठोकण्यात आले, वेदनाधारित मरण त्याने ते वधस्तंभावर घेतलं. पण आज जे लोक विश्वासात नाही, ज्यांनी त्याच्या ज्ञानाचा अनुभव घेतला नाही, आज त्याची थट्टा केली जाते, आजही त्याची निंदा केली जाते, आजही लोक त्याच्या विरोधात बोललं जातं, आजही म्हणतात हा देव आहे का?
स्वतःला वाचू शकत नाही तो आम्हाला काय वाचवणार. पण येशू ख्रिस्त बायबलमध्ये दिलेला आहे, विश्वास ठेवणाऱ्यांसाठी तो देवाचं ज्ञान आणि देवाचं सामर्थ्य आहे, पण विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी तो ठेस लागण्याचा धोंडा आहे. लोक त्याचा ठेच लागतात त्यांना आणि ते अडखळतात. प्रेज लॉर्ड. पण आमच्यासाठी देवाचं ज्ञान, देवाचं सामर्थ्य आहे. सार्वकालिक जीवनाचं ज्ञान, सार्वकालिक जीवनाचं सामर्थ्य तो आमच्यासाठी आहे. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू. आज आम्ही वचनात पाहिलं प्रभू, हेरोदाचं खमीर आणि परुषांचं खमीर. परुषी फक्त आज्ञा पाळायला शिकवतात, देवाचं भय धरायला नाही, अर्पण करायला शिकवतात, स्वतःला मान मिळवण्यासाठी ते लोकांकडे लक्ष देतात. पण प्रभू तुझं वचन आज आम्हाला सांगतं की आम्हाला तुझ्या कृपेत बोलवलेलं आहे. देवा, तू नियमशास्त्राच्या सर्व श्रापाच्या सत्तेतून तू आम्हाला सोडवलं. तुझ्या परिपूर्णतेतून आम्हाला कृपेवर कृपा मिळाली. होय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. हालेलुया. थँक्यू जीसस. आज आमच्यावर तशी आमच्या घरातल्या प्रत्येक लोकांवर दया कर, आमच्या शेजाऱ्यांवर दया कर, आमच्या नातेवाईकांवर दया कर. आज त्यांचे आत्मिक डोळे उघडले जाऊ दे, आज त्यांचे कान उघडले जाऊ दे, त्यांना देवाचा पुत्र कळू दे. ओ त्याचं बलिदान कळू दे प्रभू, ओ त्याचं क्रूसावरचं बलिदान कळू दे प्रभू. माझ्या देवा, आमच्या लोकांची आठवण कर. ओ ह्या दुष्ट जगापासून त्यांची सोडवणूक होऊ दे आणि आम्हाला तुझ्या भयात ठेव प्रभू, आम्हाला तुझ्या मार्गात चालव प्रभू, आम्हाला तुझ्या इच्छाप्रमाणे जगण्यासाठी कृपा पुरव प्रभू. आम्हाला परमेश्वर तुझी गरज आहे. आज जे कोणी ऐकत आहे, हर एक श्रापाच्या सत्तेतून तू सोडवले जाऊ दे. ओ हर एक बंधनातून सोडवले जाऊ दे. सैतानाच्या कुत्या योजनांपासून त्यांची सुटका होऊ दे. माझ्या प्रभू, जे आजारी आहे ते बरे होऊ दे. माझ्या देव बाप्पा, जे त्रासात आहे त्यांची बंधनं तुटले जाऊ दे. जे अंधकारात आहे त्यांना प्रकाशात येऊ दे प्रभू. आज तुझं सत्य लोकांपर्यंत पोहोचलं जाऊ दे. बायबल मध्ये दिले प्रभू, जसं पाणी पृथ्वीला व्यापलेलं आहे तसं माझं ज्ञान पृथ्वीला व्यापून टाकणार आहे. आणि जगाच्या काळा कोपऱ्यापर्यंत तुझं सत्य आणि तुझं ज्ञान लोकांना कळू दे प्रभू. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. ओ धन्यवाद, 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 धन्यवाद येशू. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया. विश्वासहीनता में विश्वास तुझे दिलाया, अपना प्यार जताया, क्योंकि यीशु भला है. हे मेरे मन, प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है. हे मेरे मन, प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है. जब जा रहा अंधकार से हाथ पकड़ के चलाया, ले आया उजियाले में, क्योंकि यीशु भला है. ये मेरे मन, प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है. हे मेरे मन, प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है. प्रभू, खरोखर आम्ही म्हणतो की हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे उपकार विसरू नको. तो तुझ्या दुष्कर्मांची क्षमा करतो, तो तुझे आजार बरे करतो, तो तुला उत्तम पदार्थाने तृप्त करतो आणि तुझं तारुण्य गरुडासारखे नवे होते.
धन्यवाद येशू. तुझ्या दयेसाठी धन्यवाद. धन्यवाद देवा. तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे. तुझ्या लेकरांच्या हर एक इच्छा पूर्ण कर. तुझ्या लेकरांना तुझ्या कृपेमध्ये वाढव प्रभू. तुझ्या सामर्थ्याने वाढव प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याने वाढव प्रभू. तुझ्या आत्म्याने त्यांना चालव प्रभू. त्यांचे हर एक श्राप येशूच्या नावात मी नाश करतो. सर्व कर्ज भागवल्या जाऊ. जसं 5,000 लोकांना 5 भाकरी तू खाऊ घातल्या, तसं तुझ्या लेकरांना परमेश्वरा जरी थोडं असेल तर थोड्या गोष्टीमध्ये ते आशीर्वादित होऊ दे. ते तृप्त केले जाऊ दे. हर एक स्वप्न पूर्ण केले जाऊ दे. आणि तुझ्या लेकरांच्या हर एक इच्छा पूर्ण होऊ. धन्यवाद. त्यांना आशीर्वाद स्वीकारतो. तुझी दया आम्ही स्वीकारतो. तुझं आरोग्य आम्ही स्वीकारतो. धन्यवाद येशू. सर्व गौरव प्रभू तुला देतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्याच नावात मागतो. आमेन. बोले